पाठीमाग आवाज येतोय का? पाठीमाग आवाज येतोय का? माझा का तुमचा? तुमचा आवाज येतो का माझा येतो? श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री जाईचे बाबा की जय। आज आपण आपल्या जीवनाचं भलं होण्यासाठी, आपलं भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी आणि आपल्या जीवनाचं चांगलं होण्यासाठी आणि आपल्या जीवाचं कल्याण होण्यासाठी आपण जीवनामध्ये दुःखमुक्त होण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखप्राप्ती होण्यासाठी, एवढंच नाही तर आपल्या जीवाला या जन्माच्या नंतर दुःखात न जाता परमेश्वराचा परमानंद भेटावा, कायमचं दुःखातून मुक्त व्हावं, यासाठी आपण या संस्कार शिबिराला, आत्मविकास प्रबोधन शिबिराला आलो आहोत। त्या दृष्टीनं आपल्याला दररोजच्या दैनंदिनीमध्ये आपण ह्या ऐकलेल्या गोष्टींसाठी काय अवलंबनात आणू शकतो की जेणेकरून ह्या सांगितलेल्या गोष्टी आपल्या भेटू शकतील। आत्मकल्याण, दुःखमुक्ती आणि सुखशांती, याला खऱ्या अर्थानं जीवन म्हटले जाते। ज्या जीवनामध्ये जीवाचा विचारच केला जात नाही, जीवन हा शब्द असा आहे, जीवन, जी म्हणजे जीवाचा, जीवन या शब्दातून जी काढून टाकला तर शिल्लक काय राहिलं? वन, म्हणजे वनवन, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण कितीही कामधंदा केला, कितीही मर्म केली, कितीही काय केलं, पण ते त्या जीवाचा जर विचार केला नसेल तर ती वनवनच झाली, त्या जीवनाला काहीच फायदा झाला नाही, उलट तोटा झाला। म्हणजे मनुष्य जन्मात जे केले पाप ते अनंत जन्मात फिटत नाहीत। कारण अर्जुनाला गोपालकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, तू जरी सर्व प्राण्याहून अतिपापी असला आहे असं का म्हटलं नाही? असलाच म्हटलं। सपोज दॅट अर्जुना, तू सर्व प्राण्याहून, जगातल्या सर्व प्राण्यापेक्षा अतिपापी असला म्हणजे किती झालं तो? जर असं अर्जुनाला म्हटलं असतं तू सर्व प्राण्याहून जगातल्या सगळ्या प्राण्यापेक्षा अतिपापी आहे असं म्हटलं असतं तर अर्जुनाला राग आला असता, मीच अतिपापी, बाकीचे कोणीच नाही का? मग परमेश्वराने शब्द कसा फिरवला? जरी तू सर्व प्राण्याहून अतिपापी असला समजा, तरी सुद्धा काय द्यायचं काम नाही, कारण त्या ज्ञानरूप नौकेने तू सर्व पापरूप समुद्र सहज तरून जाशील। कसं? मनुष्य जन्मामध्ये एवढी पापं होतात, समुद्र एवढे पापं होतात, आणि ते 84 लाख जन्मात सुद्धा फिटत नाहीत। एक कुत्र्याचा जन्म जोडलं जातं, कशामुळं? ह्या मुलाचं मन दुखवलं, तो 8 वर्षाच्या वर आहे तर 8 वर्षाच्या आत असेल तर त्याला माफ आहे।
पण जो 8 वर्षाचा झाला त्याला पाप पुण्य लागत असतं. त्याचे पापाचे आणि पुण्याचे 2 खाते उघडतात. पापाचं खातं चालू, परंतु जर उपदेश घेतला तर पुण्याचं खातं उघडलं जातं. मग त्या पुण्यानं हे पाप नष्ट होतं. ज्याने उपदेश नाही घेतला त्याचं पाप चालू राहतं, पुण्य बंद राहतं. मग मनुष्य जन्मात कोटी कोटी प्राणी असो, साप किती जणाला चावला, एका मांजराने किती उंदरं मारले, किती पाप लागेल. एका वाघानं किती माणसं मारले, तर त्यांना पाप लागत नाही. कारण ह्या प्राण्यांना बुद्धी नाही, अज्ञान आहे. पाप पुण्य फक्त मनुष्य जन्मात आहे, ते सुद्धा 8व्या वर्षापासून चालू आहे. 8व्या वर्षापासून मनुष्याला पाप पुण्य चालू झालेलं आहे. आता अर्जुनाला म्हटलं सर्व प्राण्याहून अतिपापी असलास, म्हणजे पहा, मनुष्य सर्व प्राण्यापेक्षा अतिपापी असतो. मनुष्य इतकं पाप कोणीच करत नाही. त्या पापाचं फळ दुःख असतं. जगामध्ये परमेश्वराचं सूत्र आहे, पुण्याचं फळ सुख, पापाचं फळ दुःख. पुण्य केलं, कोणी कोणाची सेवा केली, दानधर्म केला, अन्नदान केलं, पुण्य केलं, तर त्याचं फळ त्याला सुख भेटेल पुढल्या जन्मात, इथून पुढचे जन्म. पण ज्यानं पाप केलं त्याला दुःख भोगावे लागेल. मग ते कोणीही रूपात त्याला जेलमध्ये जावं लागेल, किंवा पोलीस हाणतील चांगलं, किंवा कोर्टात जावं लागेल, किंवा एखादी बिमारी अशी की डॉक्टर फाडून टाकतील, पोस्टमॉर्टम करतील, किंवा ॲक्सिडेंट होईल. म्हणजे असे सगळे दुःख पापाचं फळ असते. मग आपण आयुष्यामध्ये पाप जास्त करायचं, पुण्य जास्त करायचं, हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून परमेश्वराचं ज्ञान ज्याला झालं त्यालाच आपल्याला पाप किती होतं, पुण्य किती होतं, त्याला तो हिसाब करता येतो. बाकी कॉलेजच्या ज्ञानात हा हिसाब येत नाही. कोणत्याही केम्ब्रिज कॉलेज असलं तरी हा हिसाब त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये एकच आहे फक्त 1 आणि 2, जगायचं, जगणे. याच्या पलीकडं ज्ञान नाही आहे. पण परमेश्वराच्या ज्ञानामध्ये पुढं चालून कशामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतात, त्याच्यापासून आपण कसं वाचायचं हे ज्ञान त्याच्यामध्ये आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यासाठी ही सृष्टी परमेश्वर तयार केली, याच्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे, आणि याच्यासाठी परमेश्वर अवतार घेतात, आणि याच्यासाठी परमेश्वर ज्ञान सांगतात, आणि त्या ज्ञानाला खऱ्या अर्थानं ज्ञान म्हणतात. बाकी सगळं अज्ञान आहे. पण कितीही मोठा झाला, कितीही शिकला, पण विलायतेपर्यंत गेला, इंग्लंड, अमेरिका, फॉरेन रिटर्न झाला, तरी सुद्धा त्याला आईबापाला सांभाळायची अक्कल नाही. इथल्या स्वतः आमदारांनी गेल्या वर्षीची गोष्ट सांगितली. स्वतः आमदार ML, अमेरिकेतून मुलगा आला, वडील एकटेच होते, आई मेली होती, भाऊ नव्हते, कोणीच नव्हते, हा एकटाच होता लाडका. एक लाल पृथ्वीचं मोल, एक मूल बागेतील फूल, हा एकटाच होता. आणि मोठा साहेब केला मजुरी करून बापानी. मग तो बापाला भेटायला आला. बापाचे खूप हाल होते, त्याला सांभाळायला कोणी नव्हतं, म्हातारा झाला होता. मग त्यानं एक खोली केली भाड्यानं. काय केली? भाड्यानं खोली केली. त्या बापाला त्या खोलीमध्ये टाकलं, कुलूप लावलं, आणि अमेरिकेत निघून गेला. कशी सोय केली पद्धतशीर. म्हणजे हे फॉरेन रिटर्नवाले असे, बापाला सांभाळायची अक्कल नाही. त्यापेक्षा न शाळा शिकलेले अंगठ्यावाले आमचे चांगले, ज्याने भगवद्गीता शिकली तो बापाला फुलासारखं सांभाळेल आणि बापाचा आशीर्वाद घेईल. जसं शिवाजीनं आईचा आशीर्वाद घेतला तर दिल्ली जिंकून टाकली.
आशीर्वादाला फार किंमत असते. आशीर्वादावर आपलं भवितव्य घडत असतं. आपण सगळे वयेनं जे दंडोत करतो ना, तर ज्यांना ज्यांना दंडोत केला त्याला आपल्याला आशीर्वाद भेटतो. कोणाचा 1%, कोणाचा 2%, कोणाचा 10%, कोणाचा 5%, कोणाचा 100%. त्या आशीर्वादानं आपल्या जीवनातले मोठे मोठे संकट निघून जातात. किती महत्त्वाचं आहे. आशीर्वाद घ्यायला किती पैसे लागतात. आता आरतीच्या टायमाला आपण सगळ्याला 500 लोकांना दंड करतो. 500 आशीर्वाद आपल्या बॅलन्समध्ये पडतात आणि ते आपल्याला आयुष्यभर कामी येतात. कोटी रुपये बी कामी येऊ शकत नाही, पण हे आशीर्वाद कोटी रुपयापेक्षा जास्त कामी यावे. आपलं सांगण्याचं तत्व काय होतं. पापाचं फळ दुःख असतं, पुण्याचं फळ सुख असतं. पापाचं फळ दुःख असल्यामुळं ह्या जीवाला मनुष्य जन्मात जितकं काय पाप झालं ते 84 लाख जन्मात सुद्धा फिटत नाही, एवढं पाप होतं. उदाहरणार्थ, ह्या मुलाला मन दुखवलं, त्याची वस्तू चोरली किंवा त्याचं मन दुखवलं किंवा चिमटा घेतला किंवा गंमत केली किंवा चेष्टा केली किंवा काय केलं, समजा मन दुखायला किती मिनटं लागतात. 1 मिनिट किंवा 30 सेकंद बी लागतात. तर त्या 30 सेकंदामध्ये त्याला जे पाप लागलं, त्याचं मन दुखल्यामुळे त्याला पाप लागलं, तर त्याला कुत्र्याचा जन्म जोडले गेला. त्या पापास्तव त्याला कुत्र्याचा जन्म पुढल्या जन्मात येणार. माफ नाही. चेष्टा केलेली सुद्धा माफ नाही. गंमत केलेली सुद्धा तिथं गंमत म्हणून लिहिल्या जात नाही वर. तर ते कुत्र्याचा जन्म फेडायला त्याला 20 वर्ष आयुष्य असतं आणि 20 वर्ष त्याला लोकांची दगड खावं लागतं. मग 10 वेळा मन दुखवलं तर किती जन्म येतील. कुत्र्याचे येतील, माकडाचे येतील, डुकराचे येतील, कोणती येतील. जसं जसं पुढच्या व्यक्तीचं जितकं जास्त मन दुखलं तितकं भयान जन्म येईल. पिसावलेल्या कुत्र्याचं येईल, खरजुल्या कुत्र्याचं येईल. त्याला खाजवायला कोणी नाही. अख्खे केस गेलेले असतात खरज लागून, पण त्याला खाजवायला कोणी नसतं. अशी जन्म येतात. मग ह्यासाठी आपण पाप किती करायचं, पुण्य कधी करायचं, आपल्याकडून काय होऊन राहिले ह्याची आपल्याला नफा तोटा पाहायला पाहिजे आयुष्यात. ह्याच्यासाठी परमेश्वरानं आपल्याला मनुष्य जन्मात बुद्धी दिलेली आहे, आपल्या पाप पुण्याचा नफा तोटा पाहण्यासाठी. कारण बाबांनी सांगितलं 84 लाख जन्मामध्ये जितके प्राणी आहे 83,99,999 त्यांना एकच मेंदू आहे. किती. परंतु मनुष्याला 2 मेंदू आहेत. किती. एक मोठा मेंदू, एक छोटा मेंदू, म्हणजे लहान मेंदू. लहान मेंदू पाठीमागा असतो, मोठा मेंदू पुढच्या बाजूला असतो. मोठ्या मेंदूचं काम काय असतं. बोलणे, चालणे, परमेश्वराचं ज्ञान मिळवणे, परमेश्वराच्या ज्ञानाचं आचरण करणे आणि आपल्या जीवाला वाचवणे. या 84 लाख जन्मातून हे मोठ्या मेंदूचं काम असतं. आणि छोट्या मेंदूचं काम काय असतं. जगणे. जगायचं कसं हे लहान मेंदूमध्ये फिडिंग केलेलं आहे परमेश्वराने. लहान मेंदूमध्ये मेंदू म्हणजे लहान कॉम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराने असं फिडिंग केलेलं आहे, त्याला कोणीही सांगावं लागत नाही जगायचं कसं ते. एक डुकरीनेला 12 पिल्लं झाले. किती. 12च होतात ना. 1 डझन. कमी नाही, जास्त नाही. तर 12 पिल्लापैकी एकाही पिल्लानं हे कधी जग पाहिलं नव्हतं. आईला सुद्धा पाहिलं नव्हतं. आईनं सुद्धा त्या पिल्लांना धरून थानाला लावलं नाही प्यायला, हे दूध पे भाऊ असं लावलं नाही. असं नसताना सुद्धा ते डुकराचे 12 पिल्लं असं तोंड फिरवता त्याला स्थळ सापडतं आणि दूध पितात. एकही पिल्लू मरत नाही. त्याला कोणी शिकवलं का हे दूध घेन हे पे.
त्या डुकरा इतकी बी, त्या पिल्ला इतकी बी डुकराची आपल्याला अक्कल असली ना, आपण कधी आयुष्यात दुःखी होऊ शकत नाही. कधी आईला म्हणत नाही की मला दूध नाही पाजलं. ते कधी आईला म्हणत नाही माझे कपडे नाही धुतले. ते कधी आईला म्हणत नाही मला कोणी बघत नाही, मला कोणी विचारत नाही, मला कोणी पैसे देत नाही, माझी झोपायची सोय नाही केली, अंथरूण नाही टाकलं. ते कधीच म्हणत नाही. स्वावलंबी तेवढी बी अक्कल आपल्याला असली ना डुकराच्या पिल्ला एवढी, तुम्ही कधीच दुःखी होणार नाही. सगळं आपलं आपण करणे, दुसऱ्याच्या भरोशावर बसणे नाही. हे त्याच्यापासून शिका. माहीत नसलं तर त्याची भेट घ्या. भाऊ तू कसं ॲडजस्टमेंट करतो, तू कधी रडत नाही, तू कधी आत्महत्या करत नाही. हां, तर याच्यासाठी आपल्याला परमेश्वराने ज्ञान सांगितलंय. ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी मोठा मेंदू आहे आणि जगण्यासाठी छोटा मेंदू आहे. प्रत्येक मनुष्यासहित प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी छोटा मेंदू परमेश्वराने दिलेला आहे. कारण छोटं मूल असलं 3 महिन्याचं, त्याच्या हातामध्ये पेढा द्या का कोणती वस्तू द्या, ते कानात घालतं का डोळ्यात घालतं का नाकात घालतं का तोंडात घालतं. आणि तोंड तर त्याला दिसत बी नाही. त्यानं कधी आरशात पाहून घातलं का तोंडात, त्याचा हात कुठं जातो, बरोबर तोंडात जातो. म्हणजे त्याच्या त्या छोट्या मेंदूमध्ये जगायचं कसं हे पहिलं शिकून ठेवलेलं आहे परमेश्वराने. जन्माच्या आधीच ते पॉईंट करून ठेवलेले, बनवून ठेवलेले आहेत. त्याच्या हातात काही दिलं तरी ते तोंडातच घालतं. पण त्याला माहित आहे हे तोंडात घातलं की आपण खातून खाल्लं की जगतो. मग त्याच्या जर आपण तोंडात घातलं तर ते तोंडात तसंच ठेवतो का, जेवण बी टाकतो. मग त्याला शिकवावं लागलं का आपल्याला, नाही. म्हणजे लहान मेंदूमध्ये जगायचं कसं हे टेक्निक भरून ठेवलेलं आहे परमेश्वराने. आणि मग आपण नुसतंच जगलो तर आपण जनावरात आणि आपल्यात काहीच फरक नाही. मोठ्या मेंदूचा वापर आपण केलाच नाही. पण मोठा मेंदू कशासाठी, परमेश्वराची भक्ती करून ज्ञान मिळवून आपल्या जीवाला 84 लाख जन्मातून वाचवण्यासाठी. तीच टेक्निक परमेश्वराने भगवद्गीतेमध्ये ब्रह्मविद्येमध्ये दिलेली आहे. म्हणून अर्जुनाला गोपाळ कृष्ण काय म्हणतात, तू जरी सरळ पाण्याहून अतिपापी असलास तरी तो पापरूप समुद्र तू या ज्ञानरूप नौकेने बसून सहज तरुण जाशील. काय जाशील, त्या ज्ञानरूप नौकेने. म्हणजेच आपल्याला ज्ञानरूप नौका पाहिजे. कोणतं ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान, ब्रह्मविद्या ज्ञान. हे ज्ञान असलं आपल्याला त्या पापाची समुद्र एवढी पाप आहे ते पाप भोगायचं काम पडत नाही. तो सही सलामत ज्ञानानं पुढे निघून जातो. आता पुढं तर निघून गेला, याला पापाची फळ भोगायचं काम पडलं नाही. परंतु एक प्रश्न अजून राहिला, हे पाप त्याच्या खात्यावर तर लिहिलेलंच आहे ना. आज चुकला हा, पण उद्या तर भोगावं लागेल नाही. परमेश्वर म्हणतात, ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम. म्हणजे जसं काष्टांना म्हणजे लाकडांना अग्नी भस्म करून टाकतो, लाकडांना अग्नी भस्म करून टाकतो, तसा हा ज्ञान नावाचा अग्नी आहे, हा आपल्या कर्मांना भस्म करून टाकतो. म्हणजे शिल्लकच ठेवत नाही. पापरूप समुद्रातून तरुण गेला पण समुद्र पापाचा आपला शिल्लकच आहे ना, तो शिल्लक राहत नाही. ज्ञान हा नौका सुद्धा आहे आणि ज्ञान हा अग्नी सुद्धा आहे. हा अग्नी आपल्या पापांना जाळून टाकतो. म्हणजे आपल्याला मनुष्य जन्मात जेवढे पाप झाले किंवा अनंत जन्मात आपले जेवढे पापाचं समुद्र शिल्लक आहे आपले नाव, तर परमेश्वराच्या ज्ञानाने हा पापरूप समुद्र नष्ट होऊन जातो, जळून जाते. पाप आपले सगळे पाप जळून जातात. हा फायदा आहे. किती फायदा आहे. आणि हे काम करण्याचं काम मोठ्या मेंदूकडे परमेश्वर दिलेलं आहे.
म्हणून छोटा मुलगा असो की मोठा असो, प्रत्येक मनुष्याला परमेश्वराने मोठा मेंदू दिलेला आहे. कशासाठी? आपल्या जीवाला ह्या भयान दुःखातून वाचवण्यासाठी. असं आहे. मग मनुष्य अतिपापी कसा? हा प्रश्न शिल्लक राहिला आपला. अतिपापी मनुष्य कसा? बाकीचे प्राणी का नाही? आयुष्यभर एक माणसं किती उंदरं खाते, किती हिंसा करते, किती पाप करते, पण त्याच्यापेक्षाही माणूस जास्त पापी कसा? सांगतो कोणी? म्हणजे माणूस पाहिजे. बैलगाडीचा रस्ता चुकला तर दिवसात 10 किलोमीटर जाईल चुकीच्या रस्त्याने, आणि बरोबर गेली तरी 10 किलोमीटर जाईल. पण विमान जर एक दिवस चुकलं तर किती किलोमीटर हुकून जाईल? तसं मनुष्याच्या जन्मात हे विमान आहे, ह्याचं स्पीड विमानाचं आहे. आणि मोक्ष जर मिळवायचं म्हणलं तर परमेश्वराचं आपलं अंतर अत्यंत दूर आहे. जितके आपलं पाप जास्त तितकं परमेश्वराचं आपलं अंतर जास्त. पण ते फिटल्याशिवाय नाही, तो रस्ता काटावा लागतो तेवढा. परंतु चुकीच्या रस्त्यात गेलं तर पापही जास्त करतो, आणि बरोबर रस्त्यात गेलं तर मोक्षही लवकर मिळवतो. परमेश्वराने एकाच जन्मात तुम्हाला मोक्ष देतो म्हटलेलं. हे तुमचे अनंत जन्माची पाप आहे ना, एकाच जन्मात साफ करतो मी परमेश्वरांचा, एकाच जन्मात. किती स्पीड असेल ते. म्हणून ज्ञानाचा हा फायदा आहे. परंतु मनुष्य अत्यंत पापी कसा? हे पहा, एक विंचू एका माणसाला एका वेळेस एकाच माणसाला चावू शकतो. एक विंचू एका वेळेस एकाच माणसाला चावू शकतो. एका वेळेस एकदम 10 माणसाला नाही चावू शकत. एक साप एका वेळेस एकाच माणसाला चावू शकतो, 10 माणसाला नाही चावू शकत. हा झाल्यानंतर तो नंबर वाघ. एक वाघ एका वेळेस एकाच माणसाला मारू शकतो, एका वेळेस. हा समजा तो, पण एका वेळेस 10 माणसाला नाही मारू शकत. का म्हणून? पण माणूस एका वेळेस लाखो लोकांना मारू शकतो. कारण सांग. फोन आला, हॅलो हॅलो, उडा दो, टाकला बाबा. एका वेळेस किती मेले? 1000. हे कोणत्या प्राण्याला जमलं? म्हणून गोपालकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू जरी सर्व पाण्याहून अतिपापी असलास, म्हणजे मनुष्य हा सर्व पाण्याहून अतिपापी अतिपापी. अजून कारण सांग. सापाच्या फक्त नांगीतच विष आहे, दातामध्ये विष आहे. विंचवाच्या फक्त नांगीमध्येच विष आहे. आणि ती कसं आहे तुम्हाला माहिती आहे? किती थंड वाटतात. साधी माशी चावली तर, आणि विंचू चावला तर, आणि इंगळी चावली तर. हा, वाघाच्या फक्त कुत्र्याच्या लाळेमध्येच विष आहे, परंतु माणसाच्या शब्दामध्ये सुद्धा विष आहे. इतका विषारी प्राणी. माणसाच्या शब्दामध्ये सुद्धा विष आहे. मग सगळ्यात विषारी प्राणी हा कोण आहे? मनुष्य. ज्यावेळेस साप माणसाला चावतो ना, तेव्हा त्या सापाच्या तोंडात माणसाचं रक्त बी जातं, तर तो साप सुद्धा बुजून पडतो. आपल्या तोंडातले दाणे जर कोंबडीने खाली, कोंबडी मरून जाता एवढे विष आपल्या तोंडात आहे. लाळीमध्ये, रक्तामध्ये आणि शब्दामध्ये तर वांदाच नाही. उडा दो, दोनच शब्दात निकाल. म्हणून मनुष्य हा अत्यंत पापी आहे सर्व प्राण्यापेक्षा, आणि त्याचे पाप फेडण्याचं एकच शस्त्र आहे, ज्ञानशस्त्र, परमेश्वराची ब्रह्मविद्या. म्हणून आपल्याला ह्या जीवनामध्ये परमेश्वराचं ज्ञान आत्मसात करणं
हेच आद्य कर्तव्य आहे, बाकी सगळं नॉमिनल आहे. आणि हे करण्यासाठी मनुष्य जन्म आहे, आणि हे करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतात, आणि हे करण्यासाठी परमेश्वर ज्ञान सांगतात. पण ज्ञानात एवढी शक्ती आहे, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. परमेश्वर म्हणतात ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात कोणतीही नाही. ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात कोणतीही नाही. म्हणजे परमेश्वराने स्वतःला सुद्धा पवित्र समजलं नाही त्या ज्ञानापुढं. परमेश्वर अवतार स्वतः आहे, त्याच्यापेक्षा त्यांचं ज्ञान पवित्र आहे. परमेश्वर अवतार दुःखात अवतार घेतात, मनुष्य देह स्वीकार करतात, मनुष्यासारखे सुखदुःख स्वीकार करतात. परंतु परमेश्वराचं ज्ञान हे कधी मळीन होत नाही, त्याला वाटताच नाही, त्याला ते पवित्रच राहते, ते कधी अपवित्र होत नाही. असं येते. मग इतकं महत्व परमेश्वराच्या ज्ञानाला आहे. मग ते ज्ञान कोणाला निर्माण होतं? ज्याला तळमळ आहे, ज्याला जिद्द आहे, ज्याला श्रद्धा आहे, शुद्ध श्रद्धा पाहिजे, जिज्ञासूपणा पाहिजे, तर त्या मनुष्याला परमेश्वराचं ज्ञान होऊ शकतं. अजून ज्ञान कोणाला होऊ शकतं? कोणाला होऊ शकत नाही. जो कोणाचा द्वेष करतो, कोणाचाही द्वेष करतो, त्याला परमेश्वराचं ज्ञान होऊ शकत नाही. जो कोणाची निंदा करतो त्यालाही परमेश्वराचं ज्ञान होऊ शकत नाही. जो परमेश्वराचा भक्त नाही त्यालाही परमेश्वराचं ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून परमेश्वराचं ज्ञान पाहिजे तर परमेश्वराचा पहिला उपदेश द्यावा लागतो, मग परमेश्वराचं ज्ञान होतं. पहिलं शाळेत नाव टाकावं लागतं, मग शाळेत बसता येतं, मग पास किंवा नापास ठरतो. एक मुलगा 12 वर्ष शाळेत गेला, सगळे पुस्तकं पाठ केले, एकही क्लास बुडवला नाही, परंतु त्याने शाळेत नावच नाही टाकलं, पास होईल का नापास होईल? तसं आपण कितीही देवदेव केला, आपण उपदेश नाही घेतला, म्हणजे परमेश्वराच्या शाळेत नावच नाही टाकलं, तर आपण त्या परमेश्वराचा विद्यार्थी हेच नाही, सगळं बायपासच झालं. असं येते. म्हणून उपदेश घेऊन म्हणजे परमेश्वराच्या शाळेत नाव टाकून परमेश्वराचं ज्ञान अभ्यास करणे, म्हणजे याच्यात आपलं पास नापास आहे, याच्यात आपल्याला बक्षीस आहे, याच्यात आपल्याला श्रेष्ठत्व आहे. आणि ते ज्ञान खऱ्या अर्थानं ज्ञान म्हटलं जातं, आणि ते ज्ञान आपल्या पापांचा नाश करतं, आणि आपल्याला आयुष्यात कोटी जन्मातले दुःख नाशण्याचं, नष्ट करण्याची ताकद त्या परमेश्वराच्या ज्ञानात आहे, आणि ते आपण मिळवलं पाहिजे. हे तुम्ही काही काही खोडी करताना ते सगळं परमेश्वराला दिसतं ना, असेल त्याची तुम्हाला शिक्षा होणार आहे. मी तर कमी देईल, पण त्याच्याकडून देऊ सत्य. तुम्ही ज्याच्या खोडी करताना ते परमेश्वराला सगळं दिसतं, त्याच्यामुळे मला टेन्शन घ्यायचं काम नाही, परमेश्वर पाहून घेते असेल. तर याच्यासाठी परमेश्वराने काय केलं? ज्ञान सांगितलं. ते ज्ञानाचा जो आचरण करेल त्याच्या कर्माचा नायनाट होईल, नष्ट होतील कर्म. कारण द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. गोपालकृष्ण महाराज काय म्हणतात? द्रव्यमय यज्ञापेक्षा म्हणजे 5 ट्रक सोनं दान केलं आपण, एवढा यज्ञ केला द्रव्ययज्ञ, तो सुद्धा ज्ञान यज्ञाच्या पुढं मागं आहे. ज्ञान यज्ञामुळं ज्ञान यज्ञ त्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण परमेश्वर म्हणतात श्रेष्ठ का म्हणून? ब्रह्मविद्या ज्ञान झाल्यावर संपूर्ण कर्म समूळ नाश होतात, म्हणजे मुळासकट. म्हणजे परमेश्वराचं ज्ञान झाल्यावर जितके आपल्या अनंत जन्माचे समुद्र कर्म आहेत ते मुळासकट नाश होतात. नुसते वरचे वर नाश झाले, एखाद्या झाडाचं मूळ काढलं नाही, वरचे वर झाड तोडलं तर त्याला पुन्हा फूट फुटते आणि पुन्हा झाड तयार होतं. आणि ते जर मुळासकट काढलं तर तसे परमेश्वर आपले कर्म आहे ना मुळासकट नाश करतात.
मुळासकट शिल्लकच नाही ठेवत. इतकी परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे आणि त्याचा फायदा घेणं आपलं काम आहे. तर हे ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, जिद्द करावी लागेल, श्रद्धा ठेवावी लागेल, वेळ द्यावा लागेल. मग परमेश्वराने काय सांगितलं, ह्या ज्ञान कशासाठी सांगितलं. एक थिअरी असती आणि एक प्रॅक्टिकल असतं. एक डॉक्टर झाले, शिकले सगळं, पण दवाखानाच नाही टाकला म्हणजे काय झालं, नो प्रॅक्टिकल. मी जेवायचा कोर्स दिला, 12 वर्ष शिकलो जेवायचा कोर्स, पण जेवलोच नाही, ते कोर्सचं काय फायदा. हा आहे का. तसं परमेश्वराचं ज्ञान मिळवलं आणि आपण त्याप्रमाणे वागलो नाही तर ते ज्ञान वाया गेलं, पुन्हा डबल ज्ञान भेटत नाही. मग तो 100% 84 गेला. चालेल का मग 84 जायला. म्हणून परमेश्वरानं ह्या ज्ञानामध्ये काय वर्किंग सांगितलेलं आहे, तर विधी सांगितलेले आहेत. किती? 11 विधी सांगितलेले आहेत. किती? 11. ते विधी आपल्याला केले की आपल्याला मोक्ष मिळाला, आपण 84तून मुक्त झालो, आपले अनंत जन्माची पापं नासले, संपले. हे सगळं एकाच जन्मात होऊ शकतं आणि ह्या मनुष्य जन्मात आहे. बाकीच्या जन्मात ही संधी नाही आहे. मनुष्य जन्म हे लॉटरीसारखं आपल्याला लागलेलं असतं, लॉटरीसारखं. किती तिकीटं फाडल्यानंतर लॉटरी लागते, मोजता येत नाही एवढी. तसे मोजता येत नाही एवढे जन्म झालेत आपले कुत्र्या माझा डोकाचे, आणि नंतर आपल्याला मनुष्य जन्माची लॉटरी लागलेली. लॉटरी का म्हणून म्हटलेलं आहे, मनुष्य जन्मातच आपल्याला ह्या 84 लाख जन्मातून मुक्त होता येतो. एखाद्या वडिलांनी एका मुलाला 22 लाख रुपये दिले दुकान टाकायसाठी, दुसऱ्या मुलाला 22 लाख दिले. एका मुलानं त्या 22 लाखाचे 44 लाख केले एका वर्षात आणि एक माडी बांधून टाकली ही बाळ. एकानं दारू पिऊन घालवले. म्हणजे काय म्हणा. तसं आपल्याला हे मनुष्य जन्म भेटलं, हे त्या जागोड्यासारखं आपलं वाया घालवायचं का, मनुष्य जन्माचं सार्थक करायचं, सगळे पाप चुकून परमेश्वराचं ज्ञान ऐकून हे आपल्या बनावायचं, हे आपण ठरवायचं. हे मनुष्य जन्म वाया घालवायचं का कामी लावायचं, हे आपल्या मनावर आहे, कोणाच्याच मनावर नाही. परमेश्वराने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. अर्जुनाला सांगितलं, हे अर्जुना, तुला मी हे रहस्यमय तत्वज्ञान, गुह्य ज्ञान सांगितलं, याचा पूर्णपणे तू विचार कर आणि जसे तुझ्या इच्छेशी येईल तसे कर. तरी जाईल अर्जुन भयपून जाईल. म्हणून पुन्हा सांगितलं, अर्जुना, तुझे चित्त माझ्या ठिकाणी स्थिर कर, तू माझीच भक्ती कर, माझाच आश्रय कर, मलाच श्रेष्ठ मान आणि मलाच नमस्कार कर, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. परमेश्वराने या जीवाला दुःखातून मुक्त करण्यासाठी एकदम सोपं टेक्निक दिलेलं आहे. जगामध्ये याच्यासारखं सोपं काहीच नाही. वर्किंग म्हणजे विधी, म्हणजे नियम. तर हे नियम परमेश्वराने जे विधी सांगितले त्याचं आचरण केल्याने या जीवाचे
सर्व कर्म धुवून जातात. म्हणजे हा जीव निर्मळ होतो. जसा परमेश्वर निर्मळ तसा हा जीव कर्म धुवून गेल्यामुळं निर्मळ झाला. तर त्या परमेश्वर त्या जीवाचा स्वीकार करतात आणि पुन्हा त्या जीवाला त्या जन्ममरणामध्ये कधीच यावं लागत नाही. म्हणून परमेश्वराने जे 11 विधी सांगितले ते कोणते सांगितले? नामस्मरण. नामस्मरण हा विधी सांगितला. आपल्याला नामस्मरण शिकावंच लागेल. एक पोकळ नामस्मरण असतं आणि एक भरीव नामस्मरण असतं. पोकळ कशाला म्हणतात आणि भरीव कशाला म्हणतात? तो नामस्मरणाचं जेव्हा स्टार्ट होईल त्यावेळेस ते शिकवले जाईल. दुसरं प्रसाद सेवा हा एक विधी 11 पैकी. मग हा विधी प्रसाद म्हणजे परमेश्वरानं जे प्रसन्न होऊन दिलं त्याला प्रसाद म्हणतात. म्हणजे आपण संध्याकाळी प्रसाद करतो, हा खाण्याचा प्रसाद वेगळा आणि कपाळाला लावण्याचा प्रसाद वेगळा. प्रसाद सेवा केल्याने आपले अनंत कर्म नसतात. प्रसाद सेवा केल्याने आपले अनंत कर्म नसतात. म्हणून प्रसाद सेवा आपल्याला हा एक विधी सांगितलेला आहे. तर प्रसाद सेवेअंतर्गत आपल्याला आपण जे स्नान करतो ते आपल्या प्रसाद सेवा विधीमध्ये येतं. स्नान कशाला म्हणायचं? स्नानापासून जी योग्यता लागते ती भक्षण करणे म्हणजे स्नान सेवन करणे. प्रसाद सेवा म्हणजे प्रसाद घ्यायचा आणि असा हाताने दाबायचा असं नाही आहे. प्रसाद सेवा म्हणजे प्रसादापासून आपल्या जीवाला जी योग्यता लागेल, अधिकार वाढेल, तर ते सेवन करणे म्हणजे जीवाला त्याचा लाभ करून घ्यायचा म्हणजे सेवा. विषयाची सेवा हा वेगळा गोष्ट, प्रसाद सेवा हा वेगळा गोष्ट. आपण एखादा पदार्थ सेवन करा म्हणजे खा. तो खाण्याचा पदार्थ असेल तर तोंडाने खा म्हणजे सेवन केला. प्रसाद सेवा म्हणजे प्रसाद खायचा का? आपल्याला संध्याकाळी देवपूजेत प्रसाद येईल, ते खायचा का? नाही. प्रसाद सेवा म्हणजे प्रसादापासून जी योग्यता लागल, प्रसादाचं विधीपूर्वक जर नमस्कार केलं, वंदन केलं, तर त्यापासून जी योग्यता लागेल ती ह्या जीवाला सेवन करणे म्हणजे जीवाला त्याचा लाभ मिळवून घे, त्याला म्हणायचं प्रसाद सेवा. आता प्रसाद सेवे म्हणजे प्रसाद तर प्रसाद आहेच. जे प्रसन्न होऊन दिले वस्त्र परमेश्वराने, दार दिली, वस्त्र दिले, अजून काय दिलं, तर हे प्रसाद आहेच. परंतु आपण इकडं त्याला इकडं त्याचं प्रमोशन करून घ्यायचं. इकडं अजून कोणाकोणाचं प्रमोशन करायचं ध्यान ठेवा. मला नावं सांगा फक्त. तर पहा, हे स्थान आहे आपण परमेश्वराला कधी स्थान मागून घेतलं का? परमेश्वरा आम्हाला हे स्थान बनवून द्या. परमेश्वरानेच प्रसन्न होऊन हे स्थान बनवलेले आहेत. म्हणजे स्थान सुद्धा प्रसाद आहे. आणि आपल्याजवळ जे विशेष आहेत ते कोणते आहेत? त्या स्थानाचे आहेत. स्थान जर प्रसाद आहे तर विशेष सुद्धा प्रसादच आहेत. कारण ते परमेश्वराकडून आपण मागून घेतले का? परमेश्वराने दिलेलं प्रसन्न होऊन स्थान निर्माण केलं तर ते सुद्धा प्रसादच आहे. म्हणून प्रसाद सेवा हे कॉमन नाव आहे. काष्ट असो, लोह असो, तांबा असो, वस्त्र असो की पाषाण असो, ह्या सगळ्या वस्तू ह्या प्रसाद सेवेमध्ये समाविष्ट आहेत. पहा तुम्ही सूत्रपाठामध्ये प्रसाद सेवा काढा, त्यात ह्या वस्तू आहेत का? याच्या वेगळं काही नाही. मग हा एक परमेश्वराने विधी सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये ह्या प्रसादापासून कोणती योग्यता आपण स्थापन करायची, मिळवायची, स्थानापासून कोणती योग्यता मिळवायची, विशेषापासून कोणती योग्यता मिळवायची,
आपण साप्ताहिक देवपूजा करतो घरोघरची, त्याच्यापासून कोणती योग्यता मिळवायची? आपण स्वतः विशेष करतो घरी दररोज सकाळ संध्याकाळ, त्याच्यापासून कोणती योग्यता मिळवायची? आणि आपण स्वतः वैयक्तिक देवपूजा करतो, विशेष करतो, त्याच्यापासून आपल्याला कोणती योग्यता मिळवायची? हे सगळ्या गोष्टीचे वेगवेगळे फायदे आहेत. हे वेगवेगळे फायदे आपल्याला माहीत पाहिजे, मग त्याला प्रसाद सेवा म्हणायचं. फायदाच नाही झाला मग सेवा करून, मग ते त्याच्यामध्ये सेवा प्रसाद सेवा प्रसादापासून जे जे लाभ होतात, विशेषापासून स्थानापासून कोणते कोणते लाभ होतात ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. इकडे इकडे बसा, इकडं उठ, तू त्याला तिकडे दाबू नका, मी नका, येस उठ, इकडे उठ ना तू, इकडे 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 बस, इकडे बस, इकडे 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 बस, इकडे आई इकडे येणार, तिकडं तोंड कर, तिकडं तोंड कर, इकडं नाही तिकडं तोंड, आणि तिकडे तोंड कर ना. कोण तिकडे तोंड, नाही तर मग गेटच्या बाहेर बाबा म्हणजे ऐक, उठ, तिकडे तोंड कर. इकडं तोंड कोण कर, बस तिकडे तोंड कर, बस तिकडे. तर अजून कोणता नंबर लावायचा ते सांगून द्या. तर पहा, ताण झालं, प्रसाद झालं, काष्ट झालं, लोह झालं, तांब झालं, हे सगळे प्रसाद आहेत. आणि ह्यापासून ह्याचं संरक्षण करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. तसं याच्यापासून लाभ घेणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याची जपणूक करणं, सांभाळ करणं, म्हणजे आपल्या हातून पुढच्या अनेक पिढ्याला तो कामी आणण्याचा दृष्टिकोन ठेवणं, हे अतियत्न सांगितलं आहे परमेश्वरांनी. काय सांगितलं परमेश्वरांनी? अतियत्न करायला सांगितलं. म्हणजे अत्यंत प्रयत्न करून जतन करायला सांगितलं. किंवा आपलं आपण केलं तर तसं नाही. आता समजा प्रसादावर एकच वेळ कपाळ टेकवायला सांगितलेलं आहे, डबल नाही. एक वेळ घातल्यानंतर जितकं नुकसान होईल, 2 वेळ घातल्यानंतर डबल, 3 वेळ घातल्यानंतर टिबल. एक वेळ घातल्यानंतर तो प्रसाद 800 वर्ष टिकेल, पण 2 वेळ घातल्यानंतर 400 वर्ष, आणि 4 वेळ घातल्यानंतर 200 वर्ष, आणि 8 वेळ घातल्यानंतर 100 वर्ष टिकेल. म्हणजे 100 वर्षच तो प्रसाद शिल्लक राहील आपल्याकडं, आणि पुढच्या 700 वर्षाच्या लोकांना भेटणार नाही. त्याचं सगळं पाप आपल्या बोकाडी पडेल. त्यांना बुडवलं ना परमेश्वराने, एकच वेळ कपाळ टेकवायला सांगितलं, आपण 2 वेळ टेकवलं, 400 मेले, 400 वर्षाचे. तो प्रसाद 400 वर्षात खलास होणार, त्याची यथास्थिती खलास होणार, तो टिकणार नाही. परमेश्वराने नियम सांगितले ना. आपण विशेष कपाळाला 3 वेळा लावतो. किती वेळा? 3 वेळा लावावा लागतो, एकाच टायमाला 3 वेळ. परंतु प्रसाद हे वस्त्र प्रसाद असतात, हे घामाने याला स्नान घालता येत नाही. त्यात घाम गेला तर ते वस्त्र जीर्ण होतं, मग नष्ट होतं. तसे आपले कपडे घामाने खलास होतात, तसं ते सुद्धा नष्ट होतं, आणि ते नष्ट केलेले पाप आपल्याला लागेल ना. असं म्हणून अज्ञानपणा चालत नाही. ज्याला गाडीचे बटणं नाही त्याला गाडी दिली खड्ड्यातच, हा असं होईल ना. म्हणून त्याची माहिती पहिली मिळवून घेणे, तर ते स्पेशल प्रसादाचा तास होईल तेव्हाच ते होईल. आता हे प्रसाद सेवामध्ये अजून काय येतं? प्रसाद सेवामध्ये भरपूर काय विधी येतात. आपण स्थानाला जातो, आरती करतो, तो विधी येतो, सेवना करतो, तो विधी येतो, दंडक घालतो, तो विधी येतो, प्रदक्षिणा टाकतो, तो विधी येतो, स्नान घालतो, तो विधी येतो. किती झाले हे? परत आपल्या घरात विशेष आहे, विशेष स्नान घालतो, तो विधी येतो, उदबत्ती दाखवतो, तो विधी येतो, आरती वाजवतो, तो विधी येतो, हात जोडतो, आरती म्हणताना हात टाळे वाजवतो, तो विधी येतो. हे सगळे परमेश्वराने विधी आपल्या मशीनचे सर्व्हिसिंग दिलेले आहेत.
उदाहरणार्थ तुम्हाला एखादं सांगायचं असलं, माहिती लक्ष दे ना. एका माणसाचं एक शिक्षक होते हेडमास्टर, त्यांचं वजन 105 किलो होतं. किती? आयुष्यात कोणत्याही डॉक्टरकडून ते कमी झालं नाही. काय? मग त्यांनी काय केलं, एक जणांनी सांगितलं तुम्ही 360 टाळ्या वाजवा. किती? 360 टाळ्या वाजवायच्या. मग याने आपलं शेतात संडास जायचं, खट 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 टाळ्या वाजवत राहायचं. 300 टाळ्या. संडासला गेलं तिकडंच टाळ्या वाजवून यायचं. आता इकडं टाळ्या वाजवायला तर येडं म्हणतील. हा, तिकडं शेतात संडास जायचं, तिकडंच पहाटे टाळ्या वाजवून यायचं. त्याचं वजन खरंच कमी झालं, खरंच कमी झालं. त्याचं नाव गाव सुद्धा मला माहिती आहे आणि ते अजून आहे. त्यांचं वय आता 95. त्यांनी संन्यास घेतला. तर पहा, आपण जेव्हा आरती करतो, आरती किती मिनटं करतो? 5 मिनटं. 5 मिनटं. आणि पुढं वसुदेव सुतमदेव वगैरे ते 5 मिनटं. हां, 10 मिनटं झाले. पण आपण 5च मिनटं आरती करतो. आरती टाळ्या किती मिनटं वाजवतो? 5 मिनटं वाजवतो ना. कोणतीही आरती समजा 5च मिनटं असते. 5 मिनिटं. लय मोठ्या आरती ते सोडल्या तर जनरल 99% आरती आहेत ना, त्या म्हणायला 5च मिनटं लागतात. हे टेक्निक लक्षात ठेवा बरं. तर एका सेकंदाला 1 टाळी. हां, 360 सेकंदाची किती मिनटं होता? 6 मिनटं. साठ सेकंदाचा 1 मिनिट आणि 5 मिनिटाचे 300 सेकंद आणि हे 360 म्हणजे 6 मिनटं. 6 मिनिटाचे 360 सेकंद होतात. म्हणजे 6 मिनिटात 360 टाळ्या वाजवत जातात. मग आरती करताना वाजवतो किती माणूस टाळ्या? 360. ह्या मास्तरनं जर आरती करताना टाळ्या वाजवल्या असत्या तर ह्याचं वजन कधीच कमी होऊन गेलं असतं. याला स्पेशल संडासला जाऊन टाळ्या वाजवायचं काम नव्हतं. हा, ही लातूर जिल्ह्यातली गोष्ट आहे. आता तुम्ही आरती करताना टाळ्या वाजवाल. हा, तुम्ही आरती करताना टाळ्या वाजवाल का संध्याकाळी जाऊन टाळ्या वाजवाल? हा, मग परवडलं ना. मग असे परमेश्वराचे छुपे विधी हे इतके झाकलेले तर आपल्याला माहीतच नाही. म्हणून परमेश्वराने जे विधी सांगितले ना त्याचे इतके फायदे असतात, आपण सांगू शकत नाही. 12 जन्म किती संपणारे इतके फायदे असतात. आपण थोडक्यात शॉर्टकट सांगून राहिलो, पण त्याच्यात खूप फायदे असतात. हे उदाहरण तुम्हाला जगात कुठं ऐकायला भेटणार नाही. हा, हे घडलेलं आहे. म्हणून आरती करताना येड्यासारखं उभं राहायचं नाही, टाळ्या वाजवले पाहिजे. आरतीच्या वेळेस साक्षात परमेश्वर तिथं येतात, हजर होतात. त्या आनंदामुळे आपण टाळ्या वाजवतो. म्हणजे आणि आरती करताना टाळ्या वाजवणं म्हणजे अंधश्रद्धा आहे का? तसंच ध्यान कोणीकडे पाहिजे? परमेश्वराकडे पाहिजे. आरती म्हणजे परमेश्वराच्या लेळा असतात, त्या लेळावर ध्यान पाहिजे. म्हणजे ते आरती केलेल्याचा आपल्याला लाभ झाला. आरती करताना कसं सरळ उभं राहिलं पाहिजे, वाकडं तिकडं नाही, भूतासारखं उभं राहिलं पाहिजे. म्हणजे हे सगळे विधी आहेत. हे आरती करताना झालं. असं दंड घालतानाचा विधी आहे. दंड घालतानाचा विधी आणि त्याचे फायदे आणि टेक्निक हे सांगायला कमीत कमी 1 तास लागतो. किती? फक्त दंडवत. बाकीची आरती वेगळं, श्रवणा वेगळं, स्नान घालणं वेगळं.
आता लोक म्हणतात येड्यात काढतात, दगडाला तुम्ही दहीदूध घालता, दगडाला तुम्ही दहीदूध सोडता, हा? म्हणजे ते कशामुळे असं म्हणतात? अज्ञानमुळे, माहीतच नाही. कारण महाभारत काळात 5000 वर्षापूर्वी काय घडलं होतं? ज्यावेळेस गोपालकृष्णाला गोकुळ सोडायचं होतं, ज्यावेळेस साक्षात परमेश्वर असतात त्यावेळेस जीवांचा उद्धार स्वतः करतात. पण ज्यावेळेस आपल्या नशिबात परमेश्वर सन्निधान यायचं आपल्या नशिबात नाही, परमेश्वर पाहायचं आपल्या नशिबात नाही, पण त्यावेळेस मग परमेश्वर आपल्या समोर नसता, मग ह्या जीवांचा उद्धार कसा होईल? तर आपण परमेश्वर स्थान निर्माण करून ठेवतात. काय करून ठेवतात? स्थान, कसा हे निर्माण करून ठेवतात. याच्या मार्फत ते परमेश्वराचं काम करतात, यांच्या माध्यमातून ते काम होतं मग जीवाचे उद्धार. म्हणून याला साधन म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे? साधन. तुम्हाला यायला एसटी हे साधन होतं म्हणून आला तुम्ही, नाही तर आला नसता. तसं परमेश्वर दूर आहे आपल्या, तर परमेश्वरापासून पर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला हे साधन आहे, स्थान प्रसाद. हे जड साधन आहे. आणि दुसरे 2 साधन आहे, भिक्षुक आणि वासनिक. जर तुम्ही सार्वजनिक देवपूजेमध्ये जरी साधू नाही, तुमच्या गावात देवपूजा चालू केली समजा घरोघरी, प्रत्येकजण वासनिक आहे, प्रत्येकजण नामधारक आहे, त्याला जर तुम्ही आवडीपूर्वक दंडवत केला, प्रत्येकाला वाकवून नम्रतापूर्वक, तर तुम्हाला साधूच्या ठिकाणी दंडवत घडेल. आणि तोच दंडवत साधूच्या ठिकाणी नम्रतापूर्वक घडला तर तुम्हाला ज्ञानाच्या ठिकाणी दंडवत घडेल. तेच तुम्हाला दंडवत ज्ञानाच्या ठिकाणी घडला तर पुढे चालून तो दंडवत तुम्हाला अधिकरणाच्या ठिकाणी घडल. आणि अधिकरणाच्या ठिकाणी तुम्हाला नम्रतापूर्वक वाकवून दंडवत घडला तर तुम्हाला परमेश्वराच्या ठिकाणी दंडवत घडल. एकदम तुम्ही मॅट्रिकला जाऊ शकत नाही. मग त्याची बीजारोपण कुठून आहे? वासनिकपासून आहे. आता हे लहान लहान पोरे बाबा स्वतः वळीला दंडवत करायला जातात, यांना दंडवत करायला बाबा स्वतः जातात, दंडवत म्हणतात. या टेक्निक काय आहे? इथून उद्धरण्याचं टेक्निक आहे. आणि इथं जो फेल झाला बालवाडीत तो कायमचा फेल झाला. हे किती घनत्व आहे याचं महत्व लक्षात घ्या. याचं किती घनत्व या दंडवतचं लक्षात घ्या. आणि ह्या शिबिरमध्ये एक एंटम मुलगा आला, त्यानं काहीच अभ्यास नाही केला तरी सुद्धा आपले 350-400 मुलं आहेत आणि आमचे 100 म्हणजे 500 लोकांना दंडवत होते. सकाळी आरतीच्या टायमाला 500 लोकांना दंडवत होते, दुपारी आरतीच्या टायमाला 500 लोकांना दंडवत होते, संध्याकाळी आरतीच्या टायमाला 500 लोकांना दंडवत होते. म्हणजे दिवसातून किती जणाला दंडवत झाला? 1500. 1500. 500 500 500 1500 वेळा त्यानं दंडवत म्हणलं. आणि 7 दिवसात किती झालं? 7 दिवसात किती झाले दंडवत? 1000. 1,50,000. बरोबर 1,05,000 किती झाले? 1,00,000 वेळा त्याने दंडवत म्हणलं तर त्याचा हा दंडवत वाया जाईल का? तितक्या जणांनी त्याला दंडवत म्हणलं, तितका आशीर्वाद भेटला त्याला, तर त्याचं जीवन सक्सेस व्हायला टाइम लागणार. ह्या आशीर्वादानं 1,00,000 आशीर्वाद भेटले. एका शिबिरला आलं, त्यानं काहीच नाही केलं, पण त्याने दंडवत केला ना प्रत्येकाला मनापासून, तर त्याला 1,00,000 आशीर्वाद भेटले. 1,00,000 आशीर्वाद भेटले. एवढा फायदा होतो. म्हणजे नुसत्या दंडवत ह्या शब्दाचा साधी गोष्ट आहे का? परमेश्वराची कोणतीच गोष्ट साधी नाही आहे, अतोनात फायदा आहे. पण तो आपण त्याला चिल्लर समजतो आणि सगळं वाया घालवतो. परमेश्वराने जे ज्ञान सांगितले ना, जे आचरण सांगितले ना, ते 80% सोपं आहे, म्हणजे चिल्लर आहे.
म्हणजे दंडोत कसं करायचा, बसायचं कसं, मोठ्या माणसाशी कसं बोलायचं, मोठ्या आवाजात बोलायचं का कमी आवाजात बोलायचं, मग हे सगळं टेक्निक आहे. हे सोपं आहे सगळं. जेवताना कसं जेवायचं हे सुद्धा परमेश्वराने टेक्निक सांगितलेलं आहे. हे सुद्धा आचारामध्ये येतं, त्या प्रसाद सेवेमध्ये येतं. आणि मग हे 80% आचरण हे अत्यंत सोपं आहे. परंतु आपण कंडक्टरला 2 रुपये विसरले ते याकडे जाऊ दे म्हणतो, चिल्लर आहे, सोडून देतो. हां, तसं आपण हे छोटं छोटं जे आचरण आहे ना, आरतीला नीट सरळ उभं राहणे, परमेश्वराकडे लक्ष ठेवणे, गप्पा नाही मारणे, इकडे तिकडे नाही बघणे, आपलं मन परमेश्वराकडे ठेवणे, हे साधे साधे गोष्टी, याला काही पैसे लागत नाही. तर हे असं आचरण 80% आहे. तर हे आपण काय करतो, चिल्लर म्हणून सोडून देतो. आता ऐकायचं आहे ना, तर ध्यानावर नाही, हा इकडे बघतो तो तिकडे बघतो. म्हणजे जे येडे म्हणतात ना, येडे, त्याच्यातले हे काय काय ह्याच्यात घुसलेले. तर हे चिल्लर म्हणून सोडून देतो. आणि 20% आचरण फक्त अवघड आहे, ते आपण काय करतो, 80% आचरण चिल्लर म्हणून सोडून देतो आणि 20% आचरण जमत नाही म्हणून सोडून देतो. शिल्लक काय राहिलं, काहीच नाही झालं. म्हणजे अशी फसगत प्रत्येक माणसाची होऊन राहिली. एकच मार्क कमी पडलं तर नापास होतो, हे याच्या लक्षात नाही. एकही विधी अपूर्ण करायचा नाही, पूर्णच करायचा, आणि एकही विधी सोडायचा नाही. म्हणजे 34 ते 35 व्हायला टाईम लागणारच नाही. एकाच मतानं पडला, हो एकाच मताने पडला, किती पैसे वाया गेले. तशी आपली कंडिशन नको व्हायला, म्हणून आपण एकही विधी सोडायचं नाही. पूर्ण पेपर सोडवणे, मग पडतील ते पडतील मार्क. आणि ह्यानं अर्धा सोडवला तर त्याला काय करू, असं येतो. म्हणून हे परमेश्वराने विधी सांगितलेले. हा विषय अजून सविस्तर देवपूजेचा विषय जो असतो, गावोगावी देवपूजा करायची, घरी गेल्यानंतर तुम्हाला देवपूजे, प्रत्येक घरी जाऊन देवपूजेचा सत्संग घडवायचा आहे आठवड्याचा. तर हे टेक्निक तुम्हाला 1 ते 2 तासात होईल. मला जेव्हा टाईम सापडायला तेव्हा तुम्ही सांगाल. व्यवस्थित सत्संग कसं चालवायचं, त्याचे फायदे काय, आणि त्याचं घनत्व किती आहे, त्याचं महत्त्व किती आहे, किती भयान फायदे त्याच्यामध्ये आपले होतात गुप्त पद्धतीनं, हे आपल्याला माहीतच नाही. म्हणून सत्संग बंद पडतात. ते बंद पडू नये म्हणून आपल्याला त्याची माहिती पाहिजे. फायदे, हे फायदे मग आपल्याला, मला जेव्हा स्पेशल तास सापडेल तेव्हाच मी सांगतो. आता माझ्या तासाचा टाईम संपत आलेला आहे. फक्त मी एवढं सांगतो, आता नामस्मरण हा एक विधी परमेश्वराने सांगितलेला आहे. त्याच्यावर एक तास तुम्हाला ऐकावं लागेल, किंवा ऐकलं बी असेल तुम्ही. भरीव नामस्मरण, पोकळ नामस्मरण. भरीव नामस्मरण आणि पोकळ नामस्मरण हा एक भाग झाला. दुसरा प्रसाद सेवा, म्हणजे त्यात देवपूजेला आरती आले, स्थान आले, प्रसाद आले, भिक्षू, हे सगळं आलं. आणि त्याच्यानंतर तिसरा विधी कोणता सांगितला आहे परमेश्वराने, अशक्ताची शुश्रूषा, अशक्ताची सेवा. परमेश्वराचा अशक्त, परमेश्वराचा भक्त असलेला. तुम्ही स्वराला वाचवाल, आणखी 10 लोकांना माराल, तो त्याला पुण्याच्या वाटा भेटणे, म्हणजे तुम्हाला पापाचाच वाटा भेटेल. हा, तसंच आपल्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी जो विधी आहे तो एक परमेश्वराने विधी सांगितला 11 पैकी. तर त्या ज्ञानाचं आचरण कसं करायचं तो शिकण्याचा एक विधी आहे. तो एक विधी सांगितला. किती झाले, हे 2, प्रसाद सेवा 3 आणि नामस्मरण 4, सेवा 5 झाले. 11 पैकी 5 झाले, 6 राहिले. आता त्याच्यामध्ये वासनिकाची भेट झाली, साधूची वासनिकाची भेट झाली, नामधारकाची वासनिकाची भेट झाली, ज्ञान अधिकरणाची आपली भेट झाली. तर भेटीमध्ये कसं वागायचं, कसं काय करायचं, कोणता विधी करायचा, कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, तो एक विधी आहे. तो सुद्धा शिकावा लागतोय.
त्याच्यात सुद्धा परमेश्वराने योग्यता, कर्मणा, दक्षता ठेवलेली आहे. याच्यासाठी हे 6 विधी झाले. 7वा कोणता? जेवण कसं करायचं हे सुद्धा परमेश्वराने 5 वचनामध्ये सांगितलं आहे. जेवण कसं करायचं हे 5 वचनाची योग्यता रोज लागते. त्या पद्धतीने आपण जेवायला बसलो, जेवण केलं तर आपल्याला दररोज 5 वचनाची योग्यता लागते. तितका जीव आपला निर्मळ होतो. जेवण कसं करायचं हे परमेश्वराने 5 वचन सांगितलेले. त्या वचनाप्रमाणे जर आपण जेवण केलं तर आपल्याला दररोज फुकटच्या फुकट 5 वचनाची योग्यता लागते. हे 7वा विधी झाला. 8वा विधी झोपायचं कसं हे सुद्धा परमेश्वराने सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे झोपतो तर आपण खरं, पण असं झोपा. तर तसं झोपलं तर त्या वचनाचा विधी लागतो. त्या वचनाचा आपल्याला योग्यता लागते. 8 झाले. अजून 9 भिक्षा मागणे. भिक्षा मागण्याला किती महत्त्व असतं. आता तुम्ही भिक्षा मागायला लागले, तुमच्या गावातले म्हणजे हे भिकारी कसा झाला, अरे 100 एकर जमीन ही भिकारडं कसं काय झालं. अरे मग दत्तप्रभू बी भिकारडं झालं का? दत्तप्रभू भिक्षा मागतात ते भिकारडं झालं का? म्हणजे कसा अन्न काढून आहे त्याला समजलं का? दत्तप्रभू भिक्षा का मागतात? भिकारी म्हणून मागतात का? त्यांना अन्न भेटत नाही म्हणून मागतात का? सांगा. म्हणजे भिक्षेला किती महत्व आहे हे दत्तप्रभूंनी भिक्षा मागून दाखवली. चक्रधर स्वामींनी भिक्षा मागून दाखवली. चक्रपाणी अवताराने भिक्षा मागून दाखवली. गोविंदप्रभू महाराजांनी भिक्षा, 5 अवताराने भिक्षा मागून दाखवली. अर्जुन आणि गोपाळ कृष्ण हे जेव्हा जंगलात जायचे एकांमध्ये त्याला भिक्षा मागायची. भिक्षा भगवद्गीतेमध्ये भिक्षा सांगितली नाही का? नाही. मग आता वास्तविक अवस्थेत यातले किती विधी आपल्याला करता येतात हे ठरलेलं आहे ना. लिमिट पिरियड वेळेनुसार त्याचे विधी येतील ना मग राहिलेले. पण वास्तविक अवस्थेमध्ये तुम्हाला सांगतो 2-3 विधी सोडले तर वास्तविक अवस्थेमध्ये सगळे विधी करता येतात. मुक्त विद्यापीठाप्रमाणे महिन्यातून एकदा येऊन ज्ञानाभ्यास घेऊन जाता येतं. होमवर्क करता येतो. आल्यानंतर संपर्कात राहून आचरण शिकता येतं. निद्रा आपल्याला झोपावं लागतं, तो विधी आपल्याला जमतो. जेवणाचा विधी आपल्याला जमतो. फक्त तुम्हाला भिक्षेचा विधी नाही सोडावा लागेल. प्रसाद सेवा विधी तुम्हाला जमतो. नामस्मरण विधी तुम्हाला जमतो. कोणती विधी शुश्रूषा विधी तुम्हाला जमतो. भिक्षा विधी तुम्हाला जमतो. म्हणजे कोणती विधी शिल्लक राहिले मग? फक्त भिक्षा मागायचा विधी एक शिल्लक राहिला. तो नंतर प्रमोशन झाल्या. अटल विजन म्हणजे आपण तीर्थयात्रेला जातो आणि विजन म्हणजे आपण एकांतामध्ये नामस्मरण करत बसतो. त्याला ते काय दुसरं कोणी पाहिजे का? असं संन्यासच पाहिजे असं काही नाही. तो आतून संन्यासी होत चालला. तो अटल म्हणजे गावानी गावा जायचं, म्हणजे या स्थानावर त्या स्थानावर त्या स्थानावर त्या स्थानावर. म्हणजे अशा पद्धतीनं आपण पदयात्रा करतो ते अटल झालं. एकांत झाडाखाली बसून एकांत बसून नामस्मरण करतो ते विजन झालं. म्हणजे हे सगळे विधी भिक्षा सोडून तुम्हाला सगळे विधी करता येतात. शुश्रूषा म्हणजे सेवा, अशक्ताची सेवा. एखादा आजारी पडला तरी सेवा करणे. अशा पद्धतीने हे 11 विधी परमेश्वराने आपल्याला सांगितले आहे आणि हे अत्यंत सोपे आहेत. ह्याचे इतकं जगात सोपं काहीच नाही आहे. एवढं हे केल्यानंतर मग समजतं की ह्याच्या इतकं सोपं जगात काहीच नाही. आणि ह्याच्यानंतर भयंकर आवड चुकवले जातं. 84 लाख जन्माची दुःख चुकवले जातात आणि ह्या परमेश्वराची प्राप्ती ह्या जीवाला होते. खरंच टाळे वाजवा आता. खरंच टाळे वाजवा आता. 360
एकाच सेकंदाला 5-6 आवाज असतील. लवकर